चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी अशोक आबूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आज आपल्याला टीईटी साठी जो महत्त्वाचा घटक आहे, या महत्त्वाच्या घटकामध्ये आपणास आज वर्ग आणि वर्गमूळ हे कसे असतात किंवा वर्ग आणि वर्गमूळाचे महत्त्व हे आपल्याला बघायचे। तर आज आपल्याला काय बघायचं, वर्ग आणि वर्गमूळ। ठीक आहे, वर्ग वर्गमूळ खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। येणाऱ्या ज्या सर्व परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांमध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट। ठीक आहे, वर्ग वर्गमूळ हा टॉपिक। तर पहा आता जसं जसं तुम्ही पुढे जाता, ठीक आहे, तसं तसं तुम्हाला एक 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 टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे। एकदा कमेंट करून सांगा की सगळ्यात आवाज येतोय का किंवा कसं, त्याचबरोबर सगळ्यांना मी व्यवस्थित दिसतो का हेही तुम्ही सांगा, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल। चला पटापट पटापट जे जे लाईव्ह आहेत त्यांनी एकदा कमेंटमध्ये गुड मॉर्निंग टाका। ठीक आहे, म्हणजे काय होईल, माझ्या लक्षात येईल की आता किती जण लाईव्ह आहेत। येतोय आवाज क्लिअरली? यस, हा, मी दिसतोय आणि आवाज येतोय, ह्या दोन्ही गोष्टी आहेत का? कमेंट मध्ये सांगा। अगदी बरोबर आहे, सगळं राईट आहे। येस 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 येस, चला अगदी थोडाही वेळ न दवडता आपल्याला आता वर्ग वर्गमूळ बघायचा आहे। कशा पद्धतीने आपल्याला बघता येईल तेही एकदा बघू। ठीक आहे, चला आता ना नेमकं काय आहे ते एकदा बघू। आता अगोदर संकल्पना बघू आणि त्यानंतर मग ठरवू की याला आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो। बघा आता वर्ग म्हणजे काय, की वर्ग म्हणजे काय असतं, तर वर्ग म्हणजे एखादी संख्या असते, त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे। जसं समजा उदाहरण घेतलं, 2 गुणिले 2 जर केलं तर 2 चा काय होतो, 4 हा वर्ग होतो। बरोबर आहे की नाही, 4 हा काय झाला, वर्ग झाला। पण 2 चा वर्ग म्हणजे 2 चा दुसरा घात, 2 ची दुसरी पॉवर, बरोबर आहे की नाही, यालाच काय म्हणतो आपण, 2 चा वर्ग असं म्हणत असतो। मग आता त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे असा त्याचा अर्थ होतो। आता जर समजा त्याच संख्येने त्याच संख्येला जर गुणलं तर त्याचा वर्ग, आणि याच्या विरुद्ध जी संकल्पना आहे ती वर्गमूळ। आणि ती वर्गमूळ म्हणजे काय, की कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर येणारी संख्या आलेली आहे, तर ते शोधणं म्हणजे काय असतं, वर्गमूळ असतं। आता सुरुवातीला आपण, ठीक आहे, यस, सगळ्या जणांनी एकदा टाईप करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये, सगळ्या जणांनी यायचं आहे। ठीक आहे, बघा आता हा झाला वर्ग। आता याच्यात ना वर्ग आणि वर्गमूळ या गोष्टी शिकत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर काही त्याचे गुणधर्म बघायचे। ठीक आहे, तर आता वर्गाचे गुणधर्म जर बघितले आपण, वर्ग गुणधर्म, ठीक आहे, गुणधर्म म्हणण्यापेक्षा आपण सामान्य नियम असं देखील म्हणू शकतो। वर्गाचे काही सामान्य नियम असतात आणि त्या सामान्य नियमामध्ये वर्गाच्या एकक स्थानी, कोणाच्या, वर्गाच्या एकक स्थानी, वर्गाच्या एकक स्थानी कुठले कुठले अंक येत नाहीत बघा मित्रांनो, तर वर्गाच्या एकक स्थानी 2 3 5 2 3 7 8 5 नाही, ठीक आहे, 2 3 7 8 हे अंक, 2 3 7 8 हे अंक कधीच येत नाहीत। हे अंक
कधीच येत नाहीत, लक्षात घ्या, कधीच येत नाहीत. म्हणजे जर ती वर्गसंख्या असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी 2, त्या संख्येच्या एकक स्थानी 7, त्या संख्येच्या एकक स्थानी 3, त्या संख्येच्या एकक स्थानी 8 येत नाहीत. जसं तुम्ही जर इकडे बघितलं तर हे बघा 225 आहे, हे 5 आलेलं आहे. याच्याच जागेवर जर मी 223 घेतला तर हा काय वर्ग नाहीये. ठीक आहे, म्हणजे संख्येच्या आता इथं 5 आहे, मग आपल्याला कंडिशन बघावे लागतात, त्या 5चाही आपल्याला रूल बघायचा. परंतु जर तुम्ही इथं बघितलं, समजा 1चा वर्ग जर बघितला तुम्ही तर 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100. हे आहेत तुमचे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग. आणि ह्या 1 ते 10 पर्यंतच्या वर्गामध्येच सगळे नियम इथं तयार होत असतात. हे जर वर्ग तुम्हाला माहित असतील 1 ते 10 पर्यंतचे, तर या सर्व वर्गांमध्ये तुम्हाला काय करता येतं, हे वर्ग तुम्हाला माहित होत असतात. किंवा या वर्गामध्ये तुम्हाला या वर्गाच्या माध्यमातून दुसरे कितीही मोठे वर्ग तुम्ही तयार करू शकता, किंवा हा वर्ग आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखू शकता. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर वर्गामध्ये वर्गाच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे कधीच येत नाही. याचा अर्थ असा की इकडे बघा, तुम्ही इकडे काय केलेलं आहे, तुम्ही 1 ते 10 पर्यंतचे वर्ग घेतलेत, 1 ते 10 पर्यंतचे वर्ग घेतलेत, परंतु 2 3 7 8 हे तुमच्या एकक स्थानी आलेलं नाही. मग आता एकक स्थानी 2 3 7 8 आलेलं नाही, याचाच अर्थ एकक स्थानी काय काय येऊ शकतं हे सुद्धा महत्वाचं आहे. मग एकक स्थानी काय काय येणार आहे, तर एकक स्थानी जर एखादी संख्या 1 असेल, एखादी संख्या 1 असेल, एखादी म्हणण्यापेक्षा आपण 1 ते 10 पर्यंतच बघू. इथं 1 घेतला मी, त्याच्यानंतर 1चा वर्ग 1, 2 2 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 8 8 किती, 8 8 64. ठीक आहे, 8 8 64 झालेलं आहे. आणखी थोडस आपल्याला जागा आवश्यक आहे. ठीक आहे, 8 8 64, त्याच्यानंतर 9 9 81 आणि 10 10 100, 9 9 81 आणि 10 10 100. तर हे तुम्ही बघितलंय. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं की नेमकं हे काय आहे. तर बघा, आता जर समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, खूप बारकाईने ऐकायचंय, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, कोण कोण आहेत लाईव्ह, सगळे लाईव्ह आहेत ना, जे लाईव्ह आहेत त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये यस टाईप करा, पटापट पटापट करायचंय. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी आपल्या बॅचचे आहेत त्यांनी तर अगदी त्यांनी हा व्हिडिओ तुम्ही सिरियसली करणं गरजेचं आहे. समजा एखाद्या संख्येचा, आता हा 1 या संख्येचा वर्ग आहे. कुठल्या संख्येचा वर्ग आहे हा, 1 या संख्येचा वर्ग आहे. बघा, 1 या संख्येचा वर्ग कोणता, 1 या संख्येचा वर्ग 1 आहे. हा 2 संख्येचा वर्ग आहे, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, 5चा वर्ग, ठीक आहे, 6चा वर्ग, हा 7चा वर्ग, त्यानंतर 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग काय आहे, 10चा वर्ग 100. मग आता मी सांगितलं तुम्हाला की जर वर्ग असेल किंवा वर्ग जर पाहिजे असेल तर त्या वर्गाच्या एकक स्थानी काय नसलं पाहिजे, तर त्या वर्गाच्या एकक स्थानी 2 3 7 8 नसलं पाहिजे, 2 नसलं पाहिजे, 3 नसलं पाहिजे, 7 नसलं पाहिजे आणि 8 नसलं पाहिजे. बरं ठीक आहे ना, हे नाहीये तर मग आहे काय, तर त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे. मग आता 1 वर्गाच्या एकक स्थानी येण्यासाठी तुम्हाला काय काय असणं आवश्यक आहे, 1 असणं आवश्यक आहे, म्हणजेच 9 असणं आवश्यक आहे. बघा, 9चा वर्ग काय आहे, 81. 9चा वर्ग काय आहे तुमचा, 81 आहे. ठीक आहे, 9चा वर्ग 81. आता बघा, एक सेकंड, 9चा वर्ग काय तुमचा 81 आहे. मग 1 आहे म्हणजे जिथं काय आहे
9चा वर्ग आहे, 4चा आहे म्हणजेच 4 एकक स्थानी आहे म्हणजे इथं 8चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 9 एकक स्थानी आहे म्हणजे इथं 7चा वर्ग आहे, त्याच्यानंतर इथं 6चा वर्ग आहे, इथं 5चा वर्ग 5च आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला वर्गांची म्हणजे वर्ग एकक स्थान काढायचे असतील तर 9चा वर्ग, आता इथं काय 9चा वर्ग माहिती आहे, 9चा वर्ग 81. बघा आता 9 हे तर 5चा वर्ग जशाच तसा ठेवा. 9चा वर्ग 81, 8 8 64, 7 7 49, 6 6 36 आणि 5चा वर्ग तर 25च आहे. मग एकक स्थानी जर 5 असेल तो 5च्या पटीतला वर्ग पाहिजे. एकक स्थानी 5 असेल तर तो 5च्याच पटीतला वर्ग असतो. एकक स्थानी 4 किंवा 6 असेल म्हणजे संख्या जर 4 किंवा 6 असेल तर एकक स्थानचा अंक कोणता येतो, तर एकक स्थानचा अंक तुमचा येतो 6. ठीक आहे, एकक स्थानचा अंक येतो 6. जर 7 किंवा 3 ही संख्या असेल तर एकक स्थानचा अंक येतो 9. जर 8 किंवा 2 ही जर संख्या असेल, 8 किंवा 2, तर एकक स्थानचा अंक येतो 4. आणि 1 किंवा 9 ही जर संख्या असेल तर एकक स्थानचा अंक काय येतो, 1 येतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तर वर्गाच्या एकक स्थानी 2 3 7 8 येत नाहीत, तर इतर कोणकोणते येतात, तर इतर येतात तुमचे जोडीनं येतात. बघा इथं आता जोडी कशी लावतो बघ. 1चा वर्ग काय आहे, 1चा वर्ग, त्याला थोडस इकडे साडू आपण, थोडं थांब. ठीक आहे, आता 1चा जो वर्ग आहे ना, त्या 1च्या वर्गाला यस ठीक आहे, याची आवश्यकता आपल्याला, त्यामुळे थोडस बाजूला ठेवतोय आपण. ठीक आहे, याची काही आवश्यकता नाही, डबल लिहिलं गेलं. आता हे बघा काय आहे याच्यामध्ये, तर कुठल्या संख्या कशा आहेत ते इथं तुम्हाला दाखवले. ठीक आहे, तर 1च्या एकक स्थानी जर तुमचं 1चा आणि कितीचा रे, 81चा, 9 9 81. ठीक आहे, 1चा आणि 81चा, मग 9 9 81. बघा 1चा वर्ग आणि कोणाचा वर्ग, 81चा वर्ग, हे काय आहेत, सारखे आहेत. का, कारण यांच्या एकक स्थानी 81 म्हणजे 9. बरं, ठीक आहे, इथं एकदा परत लिहून घेतो. हा 1चा वर्ग, हा 2चा वर्ग, 3चा वर्ग, हा 4चा, 5चा, 6 7 8 आणि 9 आणि 10. ठीक आहे, आता हे वर्ग आहेत, पॉवर आहेत 2, म्हणजे वर्ग 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 वर्ग, याचा वर्ग, हा याचा वर्ग, याचा वर्ग, म्हणजे प्रत्येक संख्येचा वर्ग. मग आता 1चा वर्ग एकक स्थानी काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. 9चा वर्ग एकक स्थानी काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. तसंच बघा आता, तसंच जर तुम्ही आणखी वेगवेगळे वर्ग घेतले तर काय येतं तेही बघा. जर समजा तुम्ही 2चा वर्ग घेतला तर 2चा वर्ग किती येतो, 4. आणि इकडं 8चा वर्ग एकक स्थानी किती आला, 4. म्हणजे 8ची आणि 2ची काय आहे, जोडी आहे. इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर जर तुम्ही 3चा वर्ग बघितला तर 3चा वर्ग किती आलेला आहे, 9. बरोबर आहे, आणि इथं 7चा वर्ग एकक स्थान किती आलेलं आहे, 9. म्हणजे या दोघांची काय आहे, जोडी आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, बरोबर आहे विनायक, अगदी बरोबर आहे. अगदी तुम्हाला याच पद्धतीने जायचंय म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. 4चा वर्ग 36 येतोय, एकक स्थानी 6 आलं. 4चा वर्ग 16 येतो, एकक स्थानी 6 आलं. आणि 6चा वर्ग 36 येतो, एकक स्थानी काय आलं, 6. दोघांच्या एकक स्थानी 6 6 आहे, म्हणजेच त्यांचा वर्ग या पद्धतीने आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं तर 1 आड 1 1 आड 1 1 आड 1 येणाऱ्या संख्या आहेत. आणि 5चा वर्ग एकक स्थानी काय येतो, 25 येतो. इथं मात्र तुम्हाला 25च येतो, म्हणजे सारखा येतो. मग असं आपण म्हणू शकतो का, की जर समजा एकक स्थानी 5 असेल, संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, तर त्या संख्येचा जो कोणता वर्ग येईल त्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी देखील 5 असेल. एखादी संख्या
एखादी संख्या एक असेल किंवा एकक स्थानी एक असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी एक किंवा 9 असेल संख्येच्या, तर त्या संख्येच्या एकक स्थानी काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे बघा ही 9 आहे तर इथं 1 येत आहे. म्हणजे 9चा वर्ग 81, 1चा वर्ग 81, 1चा वर्ग 1 म्हणजे एकक स्थानी 1. मग एकक स्थानी 1 येणाऱ्या कोणत्या जोड्या आहेत? 1 आणि 9. एकक स्थानी 4 येणाऱ्या 4 आणि 8चा वर्ग 64. 9 येणाऱ्या कोणत्या आहेत? 3 आणि 7 49. त्यानंतर 6 येणाऱ्या कोणत्या आहेत? 6 आणि 4 आणि 6. मग वर्ग कुठल्या कुठल्या संख्येच्या एकक स्थानी असतात? तर एकक स्थानी असणारा वर्ग जो आहे तो 1 असतो. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी वर्ग 1 असतो, त्याच्यानंतर 4 असतो, त्याच्यानंतर 6 असतो, 5 असतो. ठीक आहे, 1 4 6 5. आता 1 येतोय मग 2 येत नाही, त्यानंतर 3 येत नाही, 4 येतो, 5 येतो, 6 येतो, 7 येत नाही, 8 येत नाही, 8 येत नाही. आता 9 येतो का? तर 100% 9 येतो. 5 नंतर 9 येतो. म्हणजे हे वरचे जे आहेत हे वर्गाच्या एकक स्थानी येणार आहेत आणि हे वर्गाच्या एकक स्थानी येत नाहीत. ठीक आहे, आता विषय राहिला शून्याचा. आता विषय कशाचा राहिला? शून्याचा. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल, एकक स्थानी जर शून्य असेल तर दशक स्थानी सुद्धा शून्यच पाहिजे. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर दशक स्थानी सुद्धा शून्य पाहिजे. आणि हे महत्वाचं आहे की 2 शून्य झाल्यानंतर त्याच्या अगोदर वर्ग संख्या पाहिजे. म्हणजे हे 2 शून्याची जोडी आहे आणि याच्या अगोदर काय पाहिजे? वर्ग संख्या पाहिजे. याच्या अगोदर जर वर्ग संख्या नसेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असेलच असं नाही. असेलच असे नाही म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या नसते. मग पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी काय करावं लागेल? तिथं तुम्हाला यस संजय ढाकणे 0 अगदी बरोबर आहे, ते पण घेतोय आपण. अगदी बरोबर आहे संजय, बरोबर आहे ना? आणखी कोण कोण आहेत? आणखी दोघ जण पटपट 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 हे करा. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपापली नावं. ठीक आहे, तुम्ही नुसती कमेंट केली तरी तुमचं नाव माझ्याकडे येतं. ठीक आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला जावं लागणार आहे. चला आता यस मग आता जर 2 शून्य असतील तर त्याच्या नंतरचा जो अंक आहे तो काय पाहिजे? पूर्ण वर्ग पाहिजे. काय पाहिजे? पूर्ण वर्ग पाहिजे. ठीक आहे, पूर्ण वर्ग पाहिजे. ठीक आहे, तर इथपर्यंत आता आपण बघितलं की कोणत्या संख्येचे काय गुणधर्म आहेत, कशा पद्धतीनं आहेत. ठीक आहे, आता ठीक आहे, आता 2 अंकी संख्येचा जो वर्ग असतो, 2 अंकी संख्येचा वर्ग तो कमीत कमी 3 अंकी व जास्तीत जास्त 4 अंकी असतो. समजा 2 अंकी संख्येचा वर्ग म्हणजेच काय? 2 अंकी संख्या म्हणजे 10 पासून सुरू होतो आणि कुठपर्यंत? 99 पर्यंत. 10 ते 99 ह्या काय आहेत? 2 अंकी संख्या आहेत. 9 ही 1 अंकी संख्या आहे आणि 1 ते 9 या 1 अंकी संख्या आहेत. 10 ते 99 या 2 अंकी संख्या आहेत. 1 अंकी 2 अंकी. त्यानंतर 100 ते 999 या 3 अंकी संख्या आहेत. किती अंकी संख्या आहेत? 3 अंकी. आणि 1000 ते 9999 या काय आहेत? 4 अंकी संख्या आहेत. आणि याच पद्धतीनं पुढं 5 अंकी 6 अंकी 7 अंकी अशा संख्या तुमच्या होत जातात. मग आता 2 अंकी संख्येचा जो वर्ग असतो, 2 अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी 3 अंकाचा व जास्तीत जास्त 4 अंकाचा येतो. म्हणजे कमीत कमी किती अंकाचा वर्ग असणार हा? कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त किती अंकाचा? 4 अंकाचा वर्ग असतो. हे तुम्हाला इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता सगळ्यात महत्वाचं की या संख्येचा
जो वर्ग आहे तो वर्ग नेमकं कसा करायचा, ठीक आहे, नेमकं त्या संख्येचा वर्ग कसा करायचा. आता कोणत्या संख्येचा वर्ग तुम्हाला करून दाखवू. आता गुणाकार पद्धतीनं तर सगळेच करतात आणि गुणाकार पद्धतीनं करत जर बसलात तर तुम्हाला त्या गुणाकार पद्धतीत वेळ जातो. आता आपल्याला थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीनं वर्ग करायचा आहे. आता कोणत्या संख्येचा वर्ग करू हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला काय करेल, त्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते सांगेल. पटकन सांगा, कोणतीही रॅन्डम संख्या सांगा. आता माझ्याकडे काय कुठल्या संख्या नाहीत, काय नाहीत, सांगा पटापट पटापट सांगा. चला कोणत्याही सांगा, काही अडचण नाही. तुम्ही एखादी संख्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. पण आपलं सध्या काय चालू आहे, 2 अंकी. 2 अंकी म्हणजेच काय, समजा 25 आहे, 35 आहे, त्यानंतर 45 आहे. हे आहे तुमचे एकक स्थानी 5 असणारे, बरोबर आहे की नाही, एकक स्थानी 5 असणारे. ह्यांचा एक वेगळा पॅटर्न आहे किंवा वेगळ्या पद्धतीने याला तुम्हाला जावं लागत असतं, ठीक आहे. मग आता यस, ठीक आहे. मग बघा, आता अशी जर संख्या असेल तर 2 पद्धतीने तुम्हाला याचा वर्ग करता येतो. एकक स्थानी असलेल्या संख्येचा वर्ग करून घ्यायचा, 5 5 25. दशक स्थानी असलेल्या संख्येचा वर्ग करून घ्यायचा, बेदोनी 4, परंतु लिहित असताना 0 4 असं लिहायचं. आणि पुन्हा ह्या ज्या 2 संख्या आहेत यांचं काय करायचं, 5 2 10 यांचा गुणाकार करायचा आणि पुन्हा याच्या बरोबर गुणाकार करायचा. 5 2 10 आणि 10 2 20. आणि मग या रेषेच्या बरोबर अशा पद्धतीने लिहायचं, ठेवून द्यायचं त्याला. 2 रेषेच्या एकक स्थान सोडून तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं. मग हा 5 जो आहे, हा 5 जशास तसा खाली घ्यायचा, हा 2 जशास तसा खाली घ्यायचा आणि 4 आणि 2 6. हा एक पॅटर्न झाला. 625 त्याचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. किंवा 25 आहे, 5 एकक स्थानी आहे म्हणून डायरेक्ट 5 5 25 घ्या. 2च्या पुढची संख्या 3 आहे, या दोघांचा गुणाकार करा, 3 2 6. म्हणजे क्रमवार संख्येतला काय करायचा असतो, क्रमवार संख्येने तुम्हाला काय करायचं असतं, गुणायचं असतं, ठीक आहे. आणखी कोणतीही संख्या तुम्ही कमेंटमध्ये टाका, कमेंटमध्ये टाका, म्हणजे मग मी तुम्हाला त्या संख्येचा वर्ग करून दाखवतो, ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे 5चं आहे, 5च्या बाबतीत असं झालेलं आहे, ठीक आहे. आता हे झालं 25च्या बाबतीत, असं सोडवता येतं तुम्हाला. 35चं तसं करता येतंय का आपण बघू, येणारच 100%. 5 5 25 आणि 3च्या पुढची संख्या कोणती असते, 3च्या पुढची संख्या क्रमवार किती असते, 4 असते. मग 3 चौक 12, किती आलं, 1225. याचाही तसंच करू आपण. 5 5 25 आणि 4च्या पुढची संख्या कोणती असते, 4च्या पुढची संख्या असते 5. पण क्रमवार ना, ही नाही, ही नाही. म्हणजे 45 आहेत म्हणून त्याच्या पुढची संख्या 5 असं नाही. तर 4 नंतर 5 येतो, 5 नंतर 6 येतो, 6 नंतर 7 येतो, तर ती क्रमवार संख्या, असा त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. मग 4 पंचे किती, 20. तर मग 45चा वर्ग किती आला, 20 25. हे झालं तुमच्या कोणत्या बाबतीत, एकक स्थानी 5 असेल तर. कोणतीही संख्या घेऊ शकता, 55 घ्या, 5 5 25, 5च्या पुढची संख्या 6, 5 6 30, आला 55चा वर्ग. त्याच्यानंतर 65 घ्या, 5 5 किती, 25, 5चा वर्ग करून घेतला 25, 6च्या पुढची संख्या 7, दोघांचा गुणाकार केला, 6 7 42. त्यानंतर तुम्ही 75 घ्या, 75, कोणतीही संख्या घ्या, 5 5 25, 7च्या पुढची संख्या 8, 7 8 56. म्हणजे हे जे तुमचे वर्ग येतात, एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचे वर्ग येतात. मग एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचे वर्ग अशा पद्धतीने काढायचे असतात. कळलं का? किती जणांना कळलं? एकदा थम्सअप करा. यस करा, थम्सअप करा पटापट. कमेंटमध्ये टाकत जा, कमेंटमध्ये टाकत जा, समजलंय नाही समजलं कशा पद्धतीने आहे, ठीक आहे. आता जर समजा एकक स्थानी 5 नसेल, एकक स्थानी जर 0 असेल तर मग काय करायचं? समजा ही 10 संख्या आहे, आपल्याला 10 या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे, ठीक आहे. किंवा 20 या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे, 30 या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे, 40चा घ्यायचा आहे, 50चा घ्यायचा आहे. मग काय करायचं? एक 0 आहे
याच्या बदल्यात तुम्हाला 2 शून्य घ्यायचे, 1 शून्य आहे त्याच्या बदल्यात शून्य घ्यायचे आणि पाठीमागे जी संख्या उरली तिचा वर्ग घ्यायचा. आता 1 चा वर्ग 1च असतो, बरोबर आहे ना, 1 चा वर्ग 1च असतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा 1 शून्य आहे त्याच्या बदल्यात 2 शून्य घ्यायचे आणि 2 चा वर्ग किती घेतला, 4. 1 शून्य आहे त्याच्या बदल्यात 2 शून्य, 3 चा वर्ग 3 त्रिक 9. 1 शून्याच्या बदल्यात 2 शून्य, 4 चौक 16. 1 शून्याच्या बदल्यात 2 शून्य, 5 5 25. असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजे जर शून्य असतील तर मग मात्र अशा पद्धतीने तुम्हाला वर्ग करायचा असतो. म्हणजे शून्य असलेल्या संख्येचा वर्ग करताना काय करायचं, जेवढे शून्य आहेत तेवढ्याच्या दुप्पट शून्य घ्यायचे आणि पाठीमागच्या संख्येचा काय करायचा असतो, वर्ग करायचा असतो. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आधी बरोबर आहे अशोक, यस 100% बरोबर आहे असं म्हणतायत. मग आता पुढे जर बघितलं तर आता एकक स्थानी सर तुम्ही म्हणले एकक स्थानी काय की एकक स्थानी कुठला तरी अंक असेल, जसं की समजा तुम्हाला माहिती आहे 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग करायचा आणि पाठीमागची संख्या काय करायची, घ्यायची. एकक स्थानी जर 1 असेल तर मग काय करायचं, जसं समजा 21 आहे तर त्यावेळेस काय करायचं बघा, किंवा 11 आहे तर त्यावेळेस काय करायचं, तर ही जी संख्या आहे ही संख्या आहे ती 1 जशास तशी घ्यायची. 1 जशास तशी घ्यायची का, कारण तुम्हाला सांगितलंय 1 च्या एकक स्थानी 1 असतं, तसंच 9 च्या एकक स्थानी काय असतं, 1 असतं. ठीक आहे, मग आता 11 या संख्येचा वर्ग करायचा आहे तर काय करावं लागेल, 1 जशास तसं घेतलं, त्यानंतर पाठीमागं जी संख्या आहे ती संख्या त्याची दुप्पट करून घ्यायची, म्हणजे 1 ची काय झाली, 2 झाली आणि पुन्हा ती संख्या 1 जशास तशी घ्यायची. जशास तशी घ्यायची म्हणजे जी आहे ती संख्या घ्यायची. मग आता जी आहे म्हणजे त्याची दुप्पट लक्षात घ्या. पण मग आता ही झाली 121. आता 21 आणखी एका पद्धतीने करता येतं. 1 चा वर्ग घेतला 0 1, 2 चा वर्ग घेतला 0 4 आणि या दोघांचा वर्ग घेतला 1 1, बे 1 बेन बे दोन्ही 4. मग आता काय करणार, 4च घेणार. मग 1 4 आणि 4, 1 441. 31 चा जर वर्ग बघितला तर 0 1 0 9 3 1 3 आणि 3 दोन्ही 6 लिहित असताना अशा पद्धतीने लिहायचे 961. ठीक आहे, तुम्ही जर त्याला मॅन्युअली पद्धतीने 31 गुणिले 31 केलं तरी सुद्धा येतं. 1 1 1 3 1 3, एक घर सोडून दिलं 3 1 3 3 त्रिक 9 आणि मग बघा 1 6 आणि 9 अशा पद्धतीने आहे. कोणतीही एक नॉर्मल संख्या घ्या, त्या संख्येचा तुम्हाला वर्ग करता येतो. कोणतीही तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की ही संख्या आहे सर आणि हिचा आम्हाला वर्ग करून दाखवा. कोणतीही, एनी कोणतीही. ठीक आहे, आता हिथं आपण 78 घेतलं, 84 घेतलं, त्यानंतर 42 घेतलं, 49 घेतलं, कोणतीही संख्या घेऊ शकता. पण एक आपली नॉर्मली उदाहरण घेण्यासाठी घेतलेली आहे. तर आता करायचंय काय सांगतो तुम्हाला. अगोदर या दोन संख्येची फोड करून घेतली, दोन संख्येची फोड केली. 8 चा वर्ग 8 खाली लिहिला 64. ठीक आहे, 8 चा वर्ग 8 खाली लिहिला 64. 7 चा वर्ग 7 खाली लिहिला 49. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, ह्या पहिल्या संख्येचा वर्ग त्याच्या खाली लिहिला, दुसऱ्या संख्येचा वर्ग त्याच्या खाली लिहिला. आता काय करायचंय नेमकं याच्यामध्ये ना, तुम्हाला आता काय करायचंय, या संख्येचा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे ना. मग तुम्हाला गुणाकार करायचा आहे यांचा. 7 8 56 आणि 56 गुणिले 2, 6 2 12 ला 2 हात आला 1, 5 2 10 आणि 11 किती येत आहे, 112 येते. बघा 7 8 56 म्हणजे या दोन संख्यांचा अगोदर गुणाकार केला आणि नंतर या संख्येचा गुणाकार केला. ठीक आहे, 7 8 56, 7 चा पाडा म्हणा किंवा 8 8 64, 8 8 7 56 किंवा 7 8 56 आणि 56 ची दुप्पट 112. मग 112 लिहित असताना या रेषेच्या, ही जी रेष वडली ना, दोन वर्गांमधली रेष वडली ना, फक्त एकच स्थान सोडून द्यायचं आणि बाकीचे स्थान इकडच्या स्थानावर लिहून टाकायचे. मग 4 झालं, त्यानंतर 6 2 8 झालं, 9 1 10 0 हातचा 1 झालं,
4 आणि 1 5 आणि 1 6 झालं. 60 64 झाला 78चा वर्ग. 84चा वर्ग बघा. 84चा वर्ग 4 चोक 16, 8 8 64, 8 चोक 32, 8 चोक 32 आणि 32 दोन्ही 64. आता जर फास्ट घेऊ सरा. ठीक आहे. 6 5 6 4 10 ला 0 7 70 70 56. हा काय झाला 84चा वर्ग. 42चा वर्ग बे दोन्ही 4. आता 4 लिहित असताना मात्र 0 4 लिहायचं. बरोबर आहे. 888चा सुरेश सध्या हे 2 अंकाचं चालू आहे. 888चा सुद्धा वर्ग तुम्हाला करून दाखवतो, काय टेन्शन घेऊ नका. कितीचा वर्ग 888चा वर्ग आपल्याला करता येतो. ठीक आहे. याच पद्धतीने करता येतो. ठीक आहे. परंतु सध्या 2 अंकाचे वर्ग आपण शिकतोय. ठीक आहे. हे पण करू. हे काय तुम्ही तरी 888चा म्हणताय, मी तुम्हाला 8888चा वर्ग करून दाखवतो. कायचा वर्ग करून दाखवतो 8888. त्याच्याही पुढं. ठीक आहे. क्लिअर झालं सुरेश. हा पण आपण सध्या 2 अंकाचाच विचार करतोय आणि 2 अंकाचा विचार करत असताना आपल्या पुढे काय आहे की नियम आपल्याला पडताळून बघायचे. मग आता नियम पडताळून बघायचे म्हणजेच काय बघा. आता कितीचा वर्ग 42चा वर्ग, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग किती 4 चोक 16 आणि याचा वर्ग करायचा आहे. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 असं 16 लिहिलं. 4 6 7 1 1764. 49चा घ्या 9 9 81. 4 चोक 16, 9 9 81. 4 चोक किती 4चा वर्ग 5चा 25, 4चा 16. हा आणि पुन्हा 4चा 9, 9 चोक 36 किंवा 4 9 36 आणि 36 दोन्ही 72. 36 दोन्ही 72. 1 10 ला 0 7 चा 1 8 8 आणि 6 14 ला 4चा आजचा आलेला 1 किती झालं 2401. म्हणजे तुम्ही कोणतेही वर्ग तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आता आपण हे जे 2 नियम बघितलेत हे एकदा बघून घ्या. याच्यावर आणखी आपण प्रॅक्टिस करू, आणखी आपण याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बरोबर 7 वाजून 15 मिनिटाला सकाळी क्लास असतो. 7:15 AM तुम्ही हजर राहायचंय आणि संध्याकाळी 8:30 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. या दोन्ही टायमिंग मध्ये आपले क्लास चालू आहेत. तर तुम्ही या दोन्ही टायमिंग मध्ये उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या या क्लासमध्ये आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे कारण वेळ संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.